स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ना आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत। काजूचे गर, ओले काजूचे गर त्याची भाजी बनवायची आपण बघूया। त्याच्यासाठी ना आपण हे आता हिरवे काजू असतात कोकणात, आमच्या कोकणात, आणि ते काजू सोलून म्हणजे कापायचे असतात। खूप त्याला चीक असतं त्याला, तर त्याला असे 2 भाग करायचे त्याचे, आणि ते सोलून काजू हे असे घेतलेले आहेत, कापून सोलून। मी डायरेक्ट कापूनच आणलेले गावावरून। तसे त्याचे सोलून हे गरम पाण्यात टाकायचे आणि थोडा वेळ मग ते नरम होतात, मग आपोआप अलगद साली निघतात त्याच्या, ते असे ठेवायचे हे करून। त्याची आता भाजी बनवायची आपण। त्याच्यासाठी आपण आता कांदा घेऊया, एक कापून घेऊया कांदा बारीक। कांदा ना पूर्ण बारीक चिरून घ्यायचा आपण। कांदा आता बारीक चिरून घेऊया आपण। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो कापून घेऊया तसंच बारीक। एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक। कढीपत्ता घेऊया, 10-12 पानं। आता आपण गॅस पेटवूया, तवा ठेवूया भिडाचा। मला ह्या तव्यामध्ये भाज्या बनवायला खूप आवडतात। भिडाचा तवा आहे, खूप टेस्टी होतात भाज्या ह्याच्यामध्ये। आपण आता तेल टाकूया त्याच्यात। तेल टाकूया 1-1.5 पली। आता आपण ह्याच्यात राई टाकूया। तेल गरम झालंय, थोडंसं जिरं, कांदा, कांदा गोल्डन फ्राय करायचा आहे त्याला। कांदा आपला फ्राय होत आला आता गोल्डन। आता ह्याच्यामध्ये आपण टमाटर टाकूया। टमाटर टाकायचा आता। टमाटर थोडा नरम होऊन द्यायचा। या भाजीमध्ये ना आपण हे पण टाकू शकतो, बटाटा पण टाकू शकतो वाढण्यासाठी। कमी असेल तर बटाटा पण टाकू शकतो। मी बटाटा नाही टाकत आहे, आम्ही 3 जणच आहोत ना फक्त, बटाटा नाही टाकत नाही, मला बस आहे। बटाटा पण टाकू शकता। आता आपला टोमॅटो थोडा नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा पेस्ट टाकूया, लसूण अद्रकची पेस्ट टाकूया 1 चमचा। पेस्ट आता थोडीशी तेलावर परतून झालेली आहे आपली। आता आपण 1 चमचा हळद टाकूया, लाल तिखट टाकूया 1 चमचा। आमच्या कोकणात नाही भरपूर बनवतात काजूची बियांची भाजी। आता आपण बिया टाकूया याच्यात, बिया टाकून घेऊया।
भाजी वाढण्यासाठी किंवा टेस्टसाठी बटाटा पण टाकू शकता. थोडं पाणी होतं, थोडं शिजण्यासाठी पाणी होतं. पाणी टाकलंय ते जरा छान शिजतात मस्त. मीठ टाकूया 1 चमचा. हलवून घेऊ आपण एकदा. आता झाकण ठेवूया. झाकण ठेवायचं. पाणी ओतायचं थोडं. पटकन शिजतात, कुठलीही भाजी असू दे पटकन शिजते. थोडं पाणी ठेवायचं वरती. आपल्याला शक्य असेल तर, पाहिजे असेल तर हाच पाणी आपण आतमध्ये ओतू शकतो असं. आता पाणी ठेवलेलं आहे आपण, बघूया शिजलंय का. आपलं 10 मिनिटं झालेले आहे. शिजलेत का असं बघायचं आपण. आणि थोडे शिजायच्या बाकी आहेत, अजून थोडं 5 मिनिटं ठेवूया. आपली भाजी झालेली आहे का. शिजलेली आहे भाजी आपली. थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरून. ओल्या काजूच्या बियांची भाजी. बघा मंडळी, आपली काजूची भाजी बनवून तयार आहे. तर तुम्हाला पण अशी भाजी बनवून बघा तुम्ही घरी. आवडली तर आम्हाला कमेंट करा आणि सुविधा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.